नमस्कार मंडळी, मी स्मिता निराळे, हॅपीनेस लाईफस्टाईल कोच. आपल्यापैकी बऱ्याच जणांना झोपेचा प्रॉब्लेम असतो. रात्रीची झोप पुरेशी होत नाही, झोप लागत नाही. तर रात्रीची जी झोप असते ही आपल्यासाठी खूप महत्त्वाची असते. झोपेमध्ये आपली बॉडी हील होत असते, रिपेअर होत असते आणि चांगली झोप झाली तर आपली हेल्थसुद्धा चांगली राहते. दुसरा दिवस खूप छान जातो, एनर्जेटिक जातो, फ्रेश आपण फील करत असतो. त्यामुळे सगळी कामं अगदी पटापट होतात, फास्ट होतात. तुमचा पण असाच अनुभव असेल ना? तुमच्यापैकी कोणाला झोपेचा प्रॉब्लेम असेल तर त्याच्यासाठी मी आज काही गोष्टी सांगणार आहे. त्या गोष्टी तुम्ही चेंज करून बघा. त्या गोष्टी तुम्ही चेंज केल्यात तर काही दिवसातच तुमच्या क्वालिटी ऑफ स्लीपमध्ये फरक पडेल. तुमची जी झोप आहे ती चांगली होईल आणि त्याच्यामुळे तुमची बॉडीसुद्धा हील व्हायला लागेल. तर या कुठल्या गोष्टी आहेत या आपण आता वन बाय वन बघूया. याच्यातली पहिली गोष्ट म्हणजे एक स्लीपिंग शेड्यूल पाहिजे. तुम्ही एखाद्या पर्टिक्युलर टाईमला झोपताय का? याच्यामुळे काय होतं, आपल्या बॉडी क्लॉकला एक सवय लागते की या वेळेला झोपायचं आहे आणि आपोआपच झोप यायला लागते. झोपायचा एक पर्टिक्युलर टाईम नसेल तर तो एक टाईम तुम्ही ठरवून घ्या आणि त्या वेळेलाच झोपायची सवय करा. याच्यामुळे तुम्हाला आपोआपच त्या वेळेला बरोबर झोप येईल आणि एक चांगली 7 ते 8 तासाची झोप तुम्हाला मिळेल. अशी चांगली झोप मिळाली तर तुमची बॉडी हील होईल आणि तुम्हाला एकदम फ्रेश वाटेल. आपलं जे शरीर असतं, आपली जी बॉडी असते याला एक सवय लागावी लागते. जर रोज वेगळा वेगळा वेळ असेल, आज 10 वाजता झोपलं, उद्या 12 वाजता झोपलं, झोपायचा काही पर्टिक्युलर टाईम नसेल तर मग बॉडीला ती एक जी सवय लागायला हवी ती लागत नाही आणि मग झोप येत नाही. झोपेचा प्रॉब्लेम होतो कारण ती वेळ निघून गेलेली असते आणि मग बॉडी जागी राहते. तर असं होऊ नये याच्यासाठी तुम्ही एक साधारण टाईम ठरवा की या वेळेला मला झोपायचं आहे. एक टाईम विंडो ठरवा की या साधारण अर्ध्या तासामध्ये मला झोपलं पाहिजे आणि त्याप्रमाणे तुमचा डे शेड्यूल करा, तुमचा स्लीप पॅटर्न शेड्यूल करा. चांगली शांत झोप यावी याच्यासाठी आणखी एक गोष्ट केली पाहिजे, ती म्हणजे रात्रीचं जे जेवण आहे हे लाईट असलं पाहिजे आणि ते झोपायच्या ॲटलिस्ट 3 तास आधी केलं पाहिजे. हे असं का करायचं? हे याच्यासाठी करायचं की आपण जे डिनर केलेलं असतं हे डायजेस्ट झालं तर बॉडी शांत होते आणि चांगली झोप लागते. नाहीतर बॉडी ॲक्टिव्ह राहते. आपण जे जेवण केलेलं असतं हे डायजेस्ट करण्यामध्ये बॉडी ॲक्टिव्ह राहते आणि मग झोप चांगली येत नाही. कारण बॉडीमध्ये डायजेशनची ॲक्टिव्हिटी चाललेली असते आणि लाईट जेवण केलं तर ते लवकर डायजेस्ट होतं. याच्यासाठी तुम्ही तुमचं डिनर आहे ते झोपायच्या ॲटलिस्ट 2 ते 3 तास आधी करा आणि ते सुद्धा लाईट ठेवा. याच्यामुळे तुम्हाला चांगली झोप येईल. रात्री चांगली झोप यावी याच्यासाठी आणखी एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे, ती म्हणजे झोपायच्या आधी ॲटलिस्ट तासभर तरी कुठल्याही प्रकारचा स्क्रीन अवॉइड करा. मोबाईल असेल, लॅपटॉप असेल, टी व्ही असेल, हा अवॉइड करा. याचं काय कारण असतं, तर मोबाईलमधून, टी व्हीमधून किंवा लॅपटॉपमधून जो लाईट येत असतो त्या लाईटमुळे आपल्या शरीराला असं वाटतं की अजून दिवसच चाललेला आहे आणि त्यामुळे झोप येण्यासाठी जे हॉर्मोन्स सिक्रेट व्हायला पाहिजे, जे केमिकल्स बॉडीमध्ये सिक्रेट व्हायला पाहिजे ते होत नाहीत. बॉडीला असं वाटतं की अजून झोपायची वेळ झालेली नाही आहे, अजून दिवसच आहे आणि त्यामुळे झोप येत नाही. चांगली झोप हवी असेल, चांगल्या क्वालिटीची झोप हवी असेल, शांत झोप यावी असं तुम्हाला वाटत असेल तर झोपायच्या ॲटलिस्ट 1 तास आधी स्क्रीन टाईम बंद करून बघा. याच्यामुळे तुम्हाला खूपच चांगला फायदा होईल. चांगल्या झोपेसाठी आणखी एक खूपच महत्त्वाची गोष्ट केली पाहिजे, ती म्हणजे झोपायच्या आधी स्वतःला डिस्ट्रेस केलं पाहिजे. डोक्यातला, शरीरातला सगळा स्ट्रेस काढून टाकला पाहिजे. दिवसभर आपल्या जीवनामध्ये बरंच काही घडत असतं.
बरेच लोक आपल्याला भेटत असतात, बऱ्याच इव्हेंट्स आपल्या लाईफमध्ये होत असतात, काही स्ट्रेसफुल असतात आणि तो सगळा स्ट्रेस दिवसभर रात्रीपर्यंत खूप बिल्टअप होतो. कुणीतरी काहीतरी बोललेलं असतं, काहीतरी गोष्टी मनासारख्या झालेल्या नसतात आणि तो सगळा स्ट्रेस माइंडमध्ये असतो आणि शरीरामध्ये असतो. त्याच्यामुळे माइंड थकलेलं असतो, शरीर थकलेलं असतं आणि याच स्ट्रेसनी आपण झोपलो तर तो आणखी मल्टिप्लाय होतो आणि याचा परिणाम आपल्या हेल्थवर सुद्धा होत असतो. याच्यामुळे वेगवेगळे हेल्थ प्रॉब्लेम सुरू होतात आणि झोप तर येतच नाही. तर याच्यासाठी झोपायच्या आधी स्वतःला रिलॅक्स करा. तुम्हाला जे काही मेडिटेशन येत असेल ते मेडिटेशन तुम्ही करा. डीप ब्रीदिंग करा, कोमट पाण्याने अंघोळ करा. ह्याच्यामुळे शरीर, आपली बॉडी आणि माइंड रिलॅक्स होतं. चांगल्या झोपेसाठी स्वतःला झोपायच्या आधी डिस्ट्रेस करा, रिलॅक्स करा आणि याच्यामुळे एक चांगल्या क्वालिटीची स्लीप तुम्हाला घेता येईल आणि याच्यामुळे तुमची बॉडीसुद्धा हील होईल. जे काही हेल्थ इश्यूज असतील, छोटे मोठे हेल्थ इश्यूज असतील, ते सुद्धा याच्यामुळे दूर व्हायला लागते. स्लीप क्वालिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी, चांगल्या क्वालिटीची झोप यावी आणि लवकर झोप यावी यासाठी आणखी एक गोष्ट जी करायची असते ती म्हणजे तुम्ही ज्या रूममध्ये झोपताय त्या रूमची कंडिशन कशी आहे, त्या रूमचं टेम्परेचर कसं आहे, ती रूम स्वच्छ आहे का की पसारा आहे. ज्या रूममध्ये तुम्ही झोपत असाल ती रूम स्वच्छ असली पाहिजे, तिथे पसारा नसावा, तुमचा बेड स्वच्छ असला पाहिजे आणि त्या रूमचं टेम्परेचर कम्फर्टेबल असलं पाहिजे. खूप जास्त थंड किंवा खूप जास्त गरम ते नसावं आणि त्या रूममध्ये अंधार असला पाहिजे, जास्त लाईट नसावा. कारण जास्त लाईट असेल तर पुन्हा बॉडीला असं वाटतं की अजून दिवसच चाललेला आहे आणि मग झोप येत नाही. टेम्परेचर अनकम्फर्टेबल असेल त्याच्यामुळे सुद्धा झोप येत नाही. अस्वच्छता असेल, पसारा असेल तर त्यामुळे सुद्धा माइंड डिस्टर्ब होतो आणि झोप येत नाही. तर या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. तुमची जी बेडरूम आहे, ज्या रूममध्ये तुम्ही झोपत असाल ती रूम स्वच्छ ठेवा आणि तिथलं टेम्परेचर कम्फर्टेबल ठेवा आणि तिथला लाईटसुद्धा कम्फर्टेबल ठेवा. जास्त ब्राईट नसावा, डिम लाईट तुम्ही ठेवू शकता. ह्याच्यात आणखी तुम्ही ॲड करू शकता, तुमच्या रूममध्ये तुम्ही रिलॅक्सिंग परफ्यूमसुद्धा ठेवू शकता. जसं लव्हेंडर परफ्यूम असतो, हा रिलॅक्स करत असतो. आपल्या माइंडला आणि बॉडीला रिलॅक्सेशन मिळत असतं आणि त्यामुळे लवकर आणि चांगल्या क्वालिटीची झोप येत असते. तर अशा प्रकारे या 5 गोष्टी तुम्ही तुमच्या झोपेसाठी करून बघा. चांगल्या झोपेसाठी पहिली गोष्ट करायची आहे ते म्हणजे झोपेचा एक शेड्यूल बनवायचा आहे. एका पर्टिक्युलर टाईममध्ये झोपायचं आहे. दुसरी गोष्ट करायची आहे, डिनर लवकर करायचं आहे. झोपेच्या ॲटलिस्ट 2 ते 3 तास आधी डिनर करायचं आहे आणि ते सुद्धा लाईट करायचं आहे. तिसरी गोष्ट करायची आहे, झोपेच्या 1 तास आधी स्क्रीन टाईम बंद करायचा आहे. लॅपटॉप, टी व्ही, मोबाईल हे बघणं बंद करायचं आहे. याच्यामुळे आपल्या बॉडीला असं वाटतं आता रात्र झाली, लाईट नाही आहे आणि मग झोप यायला लागते. चौथी गोष्ट आणि अगदी महत्त्वाची गोष्ट करायची आहे ती म्हणजे झोपायच्या आधी आपलं बॉडी आणि आपली माइंड डिस्ट्रेस करायची आहे, रिलॅक्स करायची आहे, काम करायची आहे. आणि 5वी गोष्ट करायची आहे, तुमची झोपायची जी रूम आहे, तुमची जी बेडरूम आहे ही कम्फर्टेबल तुम्हाला ठेवायची आहे, स्वच्छ ठेवायची आहे. या 5 गोष्टी तुम्ही करून बघा. याच्यामधल्या काही गोष्टी तुम्ही करतही असाल, काही गोष्टी करत नसाल. जिथे काही इम्प्रूव्हमेंट करायची गरज आहे तिथे तुम्ही इम्प्रूव्हमेंट करा आणि बघा तुमची स्लीप क्वालिटी कशी इम्प्रूव्ह होते. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, यातल्या ज्या 5 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या या तुमच्यासाठी हेल्पफुल असतील तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या माहितीमध्ये, तुमच्या फ्रेंड्स, फॅमिलीमध्ये कोणाला झोपेचा प्रॉब्लेम असेल तर त्यांच्याबरोबर सुद्धा हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा. आणि अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईबसुद्धा करा. आणि आज सांगितलेल्या 5 टिप्सपैकी तुम्हाला कोणती टिप आवडली, तुम्ही त्यातली कोणती टिप वापरणार आहात हे कमेंटमध्ये नक्की शेअर करा. एक इंटेन्शन सेट करा. जेव्हा आपण इंटेन्शन सेट करतो तेव्हा ती गोष्ट पूर्ण होत असते.